नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमधून आपण एनसीएमसी कार्डला रिचार्ज कसा मारायचा, त्यानंतर एनसीएमसी कार्डला रिचार्ज मारल्यानंतर त्यात मारलेली अमाऊंट बरोबर असेल का, त्यानंतर रिचार्ज मारल्या गेल्यानंतर आपली अमाऊंट त्यात सुरक्षित असेल का, यासारखे खूप सारे महत्वाचे प्रश्न हे वारंवार प्रवासी बांधवांकडून विचारले जातात. त्यानंतर आपण जो रिचार्ज मारतोय तो आपल्याला एजंट कडून मारायचा किंवा कंडक्टर कडून मारायचा आहे, त्यानंतर पहिला रिचार्ज आपण कोणाकडून मारायचा आहे, यासारखे प्रश्न हे वारंवार तेच तेच विचारले जात आहे. म्हणून या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर कंडक्टरकडे रिचार्ज मारत असताना त्याची प्रोसिजर कशी असणार आहे याचा सुद्धा लाईव्ह डेमो अंतर्गत आपण माहिती बघणार आहोत. आणि आपण जो रिचार्ज मारलाय त्याच अमाऊंटचा रिचार्ज त्यात मारला गेला का, त्यानंतर ज्यावेळेस आपण तिकीट काढणार आहोत त्यावेळेस आपल्या इच्छित स्थळाचेच पैसे त्यात कापले जाणार आहेत का किंवा अतिरिक्त पैसे कंडक्टरकडून कापले जातील, असेही प्रश्न वारंवार प्रवासी बांधवांकडून विचारण्यात येत आहेत. कारण आपल्याजवळ असणारं जे कार्ड आहे त्यात आपल्याला अधिकृतपणे आपल्याकडूनच ते बॅलन्स चेक करण्याची प्रोसिजर ही अजून अस्तित्वात आलेली नाही. म्हणजेच भविष्यात एक ऍप सुद्धा त्या संदर्भात विकसित होणार आहे आणि त्या ऍपद्वारे आपण आपली अमाऊंट बघू शकतो, त्यानंतर आपण स्वतःहून आपला रिचार्ज मारू शकतो, याबाबत हे सांगण्यात आलेले आहे. आणि आता सध्याची जी प्रोसेस आहे ती फक्त आपण कंडक्टर कडूनच आपलं एनसीएमसी कार्डला रिचार्ज हा मारू शकतो किंवा एजंट कडूनच आपण एनसीएमसी कार्डला रिचार्ज हा मारू शकतो. तर या संदर्भातले जेवढे पण प्रश्न आहेत त्यांची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच तुमच्या मनात अजूनही एनसीएमसी कार्ड संदर्भात जर काही शंका असतील तर नक्कीच विचारा. आपण प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो. आता जर बघितलं आपण एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यासंदर्भात एक परिपत्रक आलेलं आहे. सुरुवातीला आपण जर बघितलं तर 1 ऑगस्ट 2026 पासून हे कार्ड अनिवार्य करण्यात येणार होतं, पण बऱ्याच साऱ्या लोकांनी किंवा प्रवासी बांधवांनी एनसीएमसी कार्ड साठी रजिस्ट्रेशन तर केलेलं आहे, पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते कार्ड प्रत्यक्षात त्यांच्या हातात मिळण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी हा लागत असतो. बऱ्याच साऱ्या जणांनी रजिस्ट्रेशन करून प्रत्यक्षात त्यांच्या हातात ते कार्ड अजून मिळालेले नाही. तसेच वृद्ध, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला भगिनींना या सवलतीचा पुरेपूर फायदा व्हावा या हेतूने परत एकदा 1 सप्टेंबर 2026 पर्यंत एनसीएमसी कार्डची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे. आणि याच संदर्भात वारंवार हाही प्रश्न विचारण्यात येतो की सर एनसीएमसी कार्ड काढण्यासाठीची अंतिम मुदत काय, तर त्याच्या संदर्भातली अंतिम मुदत ही कुठलीही देण्यात आलेली नाही किंवा ती प्रोसिजर ही कंटिन्यू चालूच राहणार आहे. फक्त आणि फक्त एसटी बस प्रवासात 1 सप्टेंबर 2026 पासून आपल्याला हे कार्ड अनिवार्य असणार आहे. जर समजा तुम्ही जर 1 सप्टेंबर किंवा 2 सप्टेंबर जर तुमचं प्रवासाचं नियोजन असेल तर त्यावेळेस तुमच्या हातात ते कार्ड असणं आवश्यक आहे. आणि ज्या व्यक्तींना त्या कालावधीत जर प्रवास करायचा नसेल तर त्यांनी समजा 4 सप्टेंबर 5 सप्टेंबरला जरी आपल्या कार्डची नोंदणी केली तरी ते चालेल. परत बऱ्याच जणांचा असा संभ्रम होतोय की 1 सप्टेंबर पर्यंतच आपल्याला कार्ड काढण्याची मुदत आहे, त्याच्यानंतर आपल्याला कार्ड काढता येणार नाही. तर त्याबाबत सध्या तरी प्रवासी बांधवांनी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. आपली रजिस्ट्रेशन हे लवकरात लवकर करून घेणं महत्वाचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीत ते कार्ड आपल्या हातात येत असतं. आता बघूया आपण सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न बघूया. बऱ्याच जणांकडून वारंवार विचारण्यात येतोय की सर आमच्या हातात एनसीएमसी कार्ड मिळालंय तर मग पहिला रिचार्ज आपण कुठं मारायचा आहे. त्यात आपण पहिला रिचार्ज कुठेही मारला तर त्याला महत्व नाहीये. आपण कंडक्टर कडूनही तो रिचार्ज मारू शकतो किंवा एजंट कडूनही तो रिचार्ज मारू शकतो. यात मी तुम्हाला कंडक्टरकडे रिचार्ज मारल्यानंतर कितीचा फायदा होईल, त्यानंतर एजंट कडे जर रिचार्ज मारला तर आपल्याला कितीचा तोटा होईल, या संदर्भातली माहिती जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पहिला रिचार्ज आपण कुठेही मारला तरी चालेल. त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न, ज्या वेळेस आपण त्या कार्ड मध्ये रिचार्ज मारू तर ते आपले पैसे सुरक्षित राहतील का किंवा ते समजा महिन्यात किंवा 1 वर्षात त्यात ते कापले जातील का, किंवा बऱ्याच जणांकडून असंही विचारण्यात येतो ज्यावेळेस आपण रिचार्ज मारू तर त्यावेळेस कंडक्टरकडून अतिरिक्त पैसे कापले जाणार आहेत का, म्हणजेच आपले पैसे त्यात टाकलेले सुरक्षित असतील की त्याच्यात काही पळवाट आहे जेणेकरून आपले पैसे चोरले जातात. तर यात मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या वेळेस आपण कंडक्टरकडून एखाद्या अमाऊंटचा रिचार्ज मारतोय, जर समजा 50 रुपयाचा रिचार्ज मारला तर 100 रुपयाचा रिचार्ज मारला, 200, 500 किंवा 1000चा जर रिचार्ज आपण मारला तर रिचार्ज मारल्यानंतर त्याच्या संदर्भातली पावती लगेचही तुमच्या हातात मिळणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही कितीचा रिचार्ज मारला हे तुम्हाला त्या पावतीच्या आधारे कळू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही एकदम निश्चिंत राहायचं आपण ज्या अमाऊंटचा रिचार्ज मारलाय त्या अमाऊंटच्या पावती आपल्या हातात मिळालेली आहे किंवा नाही याची तुम्ही त्यावेळेस खात्री करायची. त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न, आपण ज्यावेळेस प्रवास करण्यासाठी जाऊ तर त्यावेळेस आपल्या प्रवासाचे अतिरिक्त पैसे कापले जातील का, अशी शंका बऱ्याच प्रवासी बांधवांकडून ही विचारण्यात येते किंवा वारंवार ज्यावेळेस मी प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव घेतो त्यावेळेस सुद्धा असा प्रश्न प्रवासी बांधव हे विचारत असतात. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या इच्छित स्थळाला आपल्याला जायचं आहे
त्या इच्छित स्थळाची अमाऊंट फक्त त्या कार्ड मधून आपली कापली जाणार आहे. ज्या वेळेस आपण एखाद्या गावाचं नाव सांगितलं त्या गावाचं जेवढं तिकीट असणार आहे, म्हणजेच महिला भगिनींसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त 2 रुपयाचं तिकीट हे सध्या लागतंय, त्यांनी कुठेही प्रवास केला तरी. त्याचबरोबर महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50% तिकीट हे त्या ठिकाणी लागणार आहे. ज्या वेळेस आपण त्या इच्छित स्थळाचं तिकीट त्या ठिकाणी काढले तर इच्छित स्थळाची जी अमाऊंट असेल ती त्या कार्डवर आपल्याला प्रिंट होऊ नये, म्हणजे त्या तिकिटावर प्रिंट होऊन येणार आहे. आणि त्याच्याच खाली आपल्या कार्डमध्ये अवेलेबल बॅलन्स किती आहे ते सुद्धा त्या ठिकाणी प्रिंट होऊन येणार आहे. याबाबत सुद्धा प्रवासी बांधवांनी एकदम निश्चिंत राहायचे. आपण ज्या गावाचं तिकीट काढलंय त्या गावाची अमाऊंट त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तसेच आपल्या कार्डमध्ये अवेलेबल बॅलन्स किती आहे, आपण मागचा बॅलन्स आणि हा बॅलन्स मॅच करून बघू शकतो. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक प्रकारे निश्चिंत राहता येईल, म्हणजेच आपले कुठलेही अतिरिक्त पैसे कापले जातात किंवा काय याबाबत जे शंका असतील त्या ठिकाणी तुमच्या या शंकांचं निरसन होणार आहे. आणि त्याचबरोबर जर पुढचा प्रश्न जर बघितला आपण, बऱ्याच जणांकडून असं विचारण्यात येतं की सर या कार्डसाठी काही रिचार्जची व्हॅलिडिटी आहे का, म्हणजेच जर आपल्याला हे कार्ड चालू ठेवायचं असेल तर आपल्याला काही ठराविक कामांचा रिचार्ज मारावा लागेल का, महिन्याचा किंवा वार्षिक, हा प्रश्न सुद्धा वारंवार विचारण्यात येतो. तर ह्या कार्डसाठी आपल्याला कुठलाही अतिरिक्त रिचार्ज हा मारावा लागणार नाही. जसं की मासिक असो किंवा वार्षिक असो, कुठलाही अतिरिक्त रिचार्ज आपल्याला मारायची गरज नाही. फक्त आणि फक्त ज्या वेळेस आपण प्रवास करणार असू त्यावेळेस आपल्या कार्डमध्ये रिचार्ज असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला त्या प्रवासाची सवलती मिळू शकते. या ठिकाणी फक्त आपण कंडक्टरला कार्ड दाखवलं आणि त्याचा सवलतीचा लाभ घेतला तर हे ज्यावेळेस कार्ड अनिवार्य होईल त्यावेळेस ते चालणार नाही. सध्या आता बऱ्याच ठिकाणी असं चालू आहे की कार्ड पूर्णपणे चालू न, म्हणजे कार्डची प्रोसेस तर चालू आहे पण ते अनिवार्य न केल्यामुळे आपण कार्ड जरी दाखवलं तरी आपल्याला त्या प्रवासाच्या सवलतीचा लाभ हा मिळतोय. पण ज्या वेळेस कार्ड हे प्रत्यक्षात चालू होणार आहे किंवा अनिवार्य होणार आहे त्यावेळेस प्रत्यक्षात आपल्या कार्डमध्ये रिचार्ज असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला त्या सवलतीचा लाभ हा मिळणार आहे. म्हणजेच जर काही वेळेस असे विचारण्यात येतं सर माझ्या कार्डमध्ये रिचार्ज नाही, मला ऐनवेळेस जर प्रवासाची गरज आली तर मी काय करायचं, तर त्या ठिकाणी सुद्धा प्रवासी बांधवांनी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. ज्या वेळेस तुम्ही प्रत्यक्षात प्रवासाला सुरुवात केली त्याच वेळेस तुम्ही आधी सुरुवातीला त्या कार्डमध्ये रिचार्ज मारायचा आहे कंडक्टर कडूनच, आणि रिचार्ज मारल्यानंतर आपण लगेच इच्छित स्थळाचं तिकीट त्या ठिकाणी काढू शकतो. या पद्धतीची ती प्रोसेस असणार आहे. याप्रमाणे प्रवासी बांधवांच्या मनात जे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते त्यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुमच्याही मनात अजून काही शंका असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून विचारा. आपण प्रत्येक शंकांना उत्तर देण्याचा हा प्रयत्न करत असतो. चला आता आपण बघूया प्रत्यक्षात एनसीएमसी कार्डला कंडक्टर कडून रिचार्ज कसा मारला जातोय त्याची पूर्ण लाईव्ह डेमो. कंडक्टरकडे रिचार्ज मारण्याची जी प्रोसेस आहे ती प्रत्यक्ष आपण लाईव्ह डेमो अंतर्गत बघूया. सुरुवातीला कंडक्टरकडे उपलब्ध असलेल्या मशीनचा डाटा स्लो असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी हॉटस्पॉट जोडून वायफाय द्वारे कनेक्शन देणं हे महत्वाचं असते. त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी रिचार्ज मारण्याची प्रोसेस ही सक्सेसफुली होऊ शकते, अन्यथा बऱ्याच वेळा एरर येण्याची शक्यता जास्त असते. त्यावेळेस कंडक्टरकडे उपलब्ध असलेलं जे मशीन आहे त्या ठिकाणी असलेल्या 3 डॉटवर क्लिक करायचे. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर एनसीएमसी या ठिकाणी क्लिक करायचंय. त्यानंतर टॉपअप या ठिकाणी क्लिक करायचंय. टॉपअप या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला ही वेगवेगळ्या प्रकारची कार्ड रिचार्जची अमाऊंट दाखवलेली आहे. या ठिकाणी आपण मॅन्युअली पण टाकू शकतो किंवा अमाऊंट सिलेक्ट करू शकतो. या ठिकाणी आपण 100 रुपयाची अमाऊंट घेतली. त्यानंतर पुढची प्रोसेस प्रवासी बांधव हा युपीआय द्वारे करणार आहे किंवा कॅश करणार आहे. जी प्रोसेस असेल त्या युपीआय द्वारे जर करणार असेल तर युपीआय सिलेक्ट करायचे आणि प्रोसीड करायचे. त्या ठिकाणी त्यांना स्कॅनर अवेलेबल होईल, किंवा कॅश करणार असेल तर कॅशवर क्लिक करून प्रोसीड या ठिकाणी आपण क्लिक करायचे. प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला प्रत्यक्षातील अमाऊंट दाखवणार आहे. अमाऊंट दाखवल्यानंतर आपल्याला टॉपअप वर क्लिक करायचे. टॉपअप वर आपण ज्या वेळेस क्लिक करू त्या वेळेस या वरच्या कॅपवर आपल्याला प्रवासी बांधवांचं एनसीएमसी कार्ड हे ठेवायचं. एनसीएमसी कार्ड ठेवल्यानंतर प्रोसीड या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात ज्या अमाऊंटचा रिचार्ज आपण मारतोय त्या अमाऊंटचं तिकीट त्या ठिकाणाहून निघणार आहे. या पद्धतीची ही रिचार्ज मारण्याची अगदी सोपी पद्धत कंडक्टरच्या मशीन मधून आपण दाखवण्याचा लाईव्ह डेमो अंतर्गत हा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.